नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आता सध्या मतदान सुरू आहे। सहलीला गेलेले जे नगरसेवक आहेत ते परतणार आहेत। 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर ते पोहोचतील। 611 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदारांनी ओळखपत्रासहित वेळेमध्ये उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांनी ऐनवेळी माघार घेतली होती। मात्र बॅलेट पेपरवर गोकुळ गीते यांचं नाव येणार असल्यामुळे महायुतीची धाकधूक वाढलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आपण पाहतोय गोकुळ गीते असतील, प्रसाद हिरे असतील यांनी पाठिंबा जरी दिलेला असला महायुतीच्या उमेदवाराला, तरी पण त्यांनी जी बंडखोरी केली ती नंतर केल्यामुळे आणि नंतर पाठिंबा दिल्यामुळे आता सध्या त्यांचं मतपत्रिकेमध्ये आपल्याला नाव दिसतंय। ही एक तांत्रिक अडचण आहे आणि कुठेतरी याचा फटका महायुतीला बसू शकतो। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? खरं आहे, मतदानाला सुरुवात आता झालेली आहे। आपण आहोत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार कार्यालयात असलेल्या मतदान केंद्राजवळ। आपण बघू शकतो की याच ठिकाणी पूर्ण पोलीस सुरक्षेमध्ये हे मतदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे। काही जे स्थानिक आजूबाजूच्या ग्रामीण भागातले नगरसेवक आहेत जे नाशिकला कामासाठी आलेले आहेत ते या ठिकाणी मतदान करून जातील आणि काही जण जे आहेत ते आपापल्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी जातील। एकूण जे नाशिक महानगरपालिकेतले नगरसेवक सहलीला गेले होते महायुतीचे, हे सर्वचे सर्व आज दुपारी म्हणजे या ठिकाणी पोहोचतील। आता भिवंडी इथल्या त्यांच्या सहल निवासच्या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेत, गिरीश महाजन पोहोचलेत आणि ते या सर्व मतदारांना संबोधन करतायत आणि थोड्याच वेळात ते तिथून रवाना होतील आणि दुपारपर्यंत इथे येण्याची शक्यता आहे। जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्याचं चंग जो आहे तो महायुतीने बांधला आहे। त्यासाठी दोन्ही जे बंडखोर उमेदवार होता गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांनाही माघार घेण्यास भाग पाडण्यात आलं होतं, पण ते माघार घेतले नाही म्हणून नंतर पाठिंबा जाहीर करण्यात आला। आणि आत्ताचं जर आपण पोझिशन बघितली तर ह्या तिघांचीही नावं मतपत्रिकेवर असल्यामुळे एक मोठा गोंधळ यामध्ये होऊ शकतो अशी चर्चा आहे। खरं तर ही जी मतदान प्रक्रिया आहे ही थोडी क्लिष्ट आहे। पहिल्या पसंतीचा उमेदवार, दुसऱ्या पसंतीचा उमेदवार अशा पद्धतीनं ही मतं द्यायची आहेत आणि त्याचं मार्गदर्शन, त्याचं प्रबोधन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व मतदारांना। मात्र तरीही एकूणच जी उमेदवारांबद्दल काही ठिकाणी असलेली नाराजी किंवा जी काही राजकीय एकमेकांमधली असलेली स्पर्धा यामुळे चमत्कार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। गेल्या 24 तासामध्ये अनेक मोठ्या घडामोडी या पडद्याआड झालेल्या आहेत आणि जरी समोर आपल्याला एकच उमेदवार दिसत असला तरी कुठलीही चमत्कार या ठिकाणी होऊ शकतो असा राजकीय चर्चांना उदाहरण आलंय। अगदी गुप्त मतदान प्रक्रिया आहे आणि त्यामध्येच आता महायुतीला महाविकास आघाडीनं, खास करून शिवसेना युबीटीनं सुद्धा आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे कशा पद्धतीने हे मतदान होतं हे खूप रंजक प्रक्रिया असणार आहे आणि मतमोजणीच्या दिवशी धाकधूक महायुतीची नक्कीच वाढेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।